ओके, नमस्कार मित्रांनो. आज आपण मराठी व्याकरण सुरू करतोय, ज्यामध्ये आपण मराठी व्याकरणामध्ये कुठले कुठले टॉपिक्स येतात ते सगळं आज आपण क्लिअर करणार आहात. ठीक आहे, की त्यामध्ये काय काय आपल्याला शिकायचं आहे ते आपण पाहणार आहोत. आता मराठी व्याकरण हा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. ठीक आहे, त्यामध्ये भाषा शुद्ध, प्रभावी आणि नियमबद्ध पद्धतीने बोलण्यासाठी आणि लिहिण्यासाठी कशाची गरज असते? व्याकरणाची गरज असते. ओके. तर व्याकरण म्हणजे काय? व्याकरण व्याकरण म्हणजे काय असणार आहे? तुम्हाला डिफाईन करता येईल का व्याकरणाला, की व्याकरण म्हणजे काय असतं? मराठी व्याकरण म्हणजे मराठी भाषा योग्य पद्धतीने बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी आणि समजण्यासाठी लागणारे जे नियम असतात, त्याला काय म्हटलं जातं? मराठी व्याकरण असं म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे भाषा शुद्ध आणि नियमबद्ध पद्धतीने बोलण्यासाठी व लिहिण्यासाठी जे नियम वापरले जातात, त्यांना काय म्हणतात? मराठी व्याकरण असं म्हणतात. ओके. आता उदाहरण समजा, मी शाळेत जातो. हे कसं झालं? एक शुद्ध वाक्य झालं. आणि मी शाळेत जात आहे. हे पण एक शुद्ध वाक्य झालं. पण मी शाळेत जाते, जातो, जायलो, हे हे जे वाक्य आहेत ते शुद्ध आहेत का? नाही. यामध्ये शब्दांची रचना व्यवस्थित केलेली आहे का? नाहीये. ठीक आहे. तर मराठी व्याकरणामध्ये काय असतं? शुद्ध आणि नियमबद्ध पद्धतीने लिहिण्यासाठी जे नियम वापरले जातात ते आपण शिकणार आहोत. ओके. तर त्यामध्ये कुठले कुठले टॉपिक येणार आहेत? पहिलं असणार आहे वर्ण. नंतर असतील शब्द, वाक्य, लिंग, काळ, विभक्ती, वचन. ओके. वर्ण म्हणजे काय असेल? वर्ण माहिती आहेत का? भाषेतील सर्वात लहान उच्चार जो असतो ना, त्या उच्चाराला वर्ण असं म्हणतात. समजा उदाहरणामध्ये आपण बघू शकतो आ, इ, ई, क, ख, ग, म, न यांचा उच्चार कसा होतोय? लहान उच्चार होतोय. बरोबर आहे? तर ते काय असतात? वर्ण असतात. ओके. आणि वर्णाचे बरेच प्रकार पण आहेत. आता मराठीमध्ये एकूण 4 वर्णांचे प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला जो वर्ण असतो तो आहे स्वर. ठीक आहे. आता स्वर म्हणजे काय असतं? ज्या वर्णाचा उच्चार करताना दुसऱ्या वर्णाची मदत लागत नाही, त्यांना काय म्हणतात? स्वर असं म्हणतात. आता एक्झाम्पल मध्ये काय म्हणू शकतो आपण? अ, आ, इ, ई, ठीक आहे. उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, आहा. हे काय आहेत? स्वर आहेत. ठीक आहे. यामध्ये दुसऱ्या वर्णाची मदत लागतीये का? लागत नाहीये. त्याला काय म्हटलं जातं? स्वर असं म्हटलं जातं. ओके. आणि शब्दांमध्ये उदाहरण पाहायला गेलं तर काय असेल? आम किंवा आई असेल किंवा ऊस, ओढा, हे काय झाले? स्वर झाले. ओके. तर तेच व्यंजन काय असणार आहेत? व्यंजनामध्ये काय काय येतं? ज्या वर्णाचा उच्चार करताना स्वरांची मदत घ्यावी लागते, त्यांना काय म्हटलं जातं? व्यंजन असं म्हटलं जातं. ओके. त्यामध्ये काय काय येतं? आता व्यंजन काय काय आहेत? क, ख, ग, घ, हे काय आहेत? व्यंजन आहेत. ठीक आहे. आता शब्द पाहायला गेले तर याचे शब्द काय असतील? कमळ आहे, घर आहे, पाणी आहे, हे सगळे काय आहेत? व्यंजन आहेत. ओके. स्वरांमध्ये काय येतं? अ, आ, इ, आहा पर्यंत काय येत असतं? स्वर येत असतात. आणि व्यंजन क पासून ज्ञ पर्यंत जे स्टार्ट होतात, संपतात, ते असतात व्यंजन. ओके. परत येतं अनुस्वार सुद्धा असतं. अनुस्वार अनुस्वार म्हणजे काय? वर्णाच्या वर येणाऱ्या बिंदूंना काय म्हटलं जातं? अनुस्वार असं म्हटलं जातं. समजा अंग आहे, संधी आहे, ओके, संत आहे, हे सगळं कशामध्ये येतं? अनुस्वारांमध्ये येतं. आणि विसर्ग विसर्ग म्हणजे काय असतं? दोन बिंदू असतात. दोन बिंदू असलेले जे चिन्ह असतात त्यांना काय म्हटलं जातं? विसर्ग असं म्हटलं जातं. ओके. आता उदाहरणामध्ये आपण समजा दुःख लिहितोय किंवा प्रातःकाळ लिहितोय, ठीक आहे, किंवा पुन्हा लिहितोय, तर या गोष्टी कशामध्ये येतात? विसर्गामध्ये येतात. हे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. ओके. हे वर्णामध्ये येत असतं. शब्दामध्ये पण काय आहे? अर्थपूर्ण वर्णसमूहाला काय म्हटलं जातं? शब्द असं म्हटलं जातं. त्यामध्ये काय येतं? नाम येतं, सर्वनाम येतं, विशेषण येतं, क्रियापद येतं, क्रियाविशेषण, अवयव, हे सगळं येतं. ठीक आहे. उदाहरणामध्ये आता समजा नामाचं उदाहरण घ्यायचे. नामाला डिफाईन कसं करतो आपण? व्यक्ती असेल, वस्तू असेल, स्थळ असेल किंवा एखादी भावना असेल, प्राणी असेल, त्यांना त्या भावनेला नाव सांगणाऱ्या शब्दाला काय म्हटलं जातं? नाम असं म्हटलं जातं. समजा राम आहे किंवा पुणे आहे, पुस्तक आहे, आनंद आहे, हे सगळं कशाचं उदाहरण येतं? नामांच्या उदाहरणांमध्ये येतं. त्याचे पण बरेच प्रकार पडतात. ठीक आहे. व्यक्तिवाचक, जातीवाचक, भाववाचक असे प्रकार पडत असतात नामांचे. सर्वनाम तर आपल्याला माहितीये, नामाऐवजी वापरला जाणारा जो शब्द असतो त्याला काय म्हटलं जातं? सर्वनाम असं म्हटलं जातं. ओके. आणि त्यानंतर त्याच्या उदाहरणामध्ये काय येणार? मी असेल, तू असेल, तो, ती, आपण, ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात? सर्वनामांमध्ये येतात. विशेषण म्हणजे काय? नामाबद्दल समजा विशेष माहिती सांगतोय तो शब्द असेल तर तो काय असतो? विशेषण असतो. क्रियापद म्हणजे काय? क्रिया दर्शवणारा एखादा शब्द असेल तर. अवयव म्हणजे काय? ज्याचे रूप बदलत नाहीत. बरोबर आहे. हे कशामध्ये येतं? शब्दांमध्ये येत असतं. ओके. त्यानंतर काय असणार आहे? पुढे आहे वाक्य. वाक्य म्हणजे काय असणार आहे?
वाक्य म्हणजे काय? पूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दांच्या समूहाला काय म्हटलं जातं? वाक्य म्हटलं जातं. त्याचे प्रकार काय आहेत? विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य. ठीक आहे. आता विधानार्थी वाक्य म्हणजे काय? एक स्टेटमेंट देतोय आपण. मी शाळेत जातो, मी जेवण करतो. हे कशामध्ये येतं? विधानार्थी वाक्यांमध्ये येतं. प्रश्नार्थी म्हणजे काय? त्याच्यासमोर क्वेश्चन मार्क असेल तर, प्रश्नविराम असेल तर ते काय असणार आहे? प्रश्नार्थी वाक्य असणार आहेत. आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय? ऑर्डर देतोय, समजा आपण आज्ञा देतोय, तर ते काय झालं? आज्ञार्थी वाक्य झालं. म्हणजे काय? समजा तू इथे बस, तू जेवण कर, ते दार उघड, ती खिडकी बंद कर, शांत बस. या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात? आज्ञार्थी वाक्यांमध्ये येतात. आणि प्रश्नार्थीमध्ये काय येणार? तू जेवण केलंस का? तू शाळेत जात आहेस का? या गोष्टी कशामध्ये येणार आहेत? प्रश्नार्थी वाक्यांमध्ये येणार आहेत. ओके. आणि उद्गार्थी वाक्यामध्ये काय येतं? वा, किती सुंदर गोष्ट आहे, वा किती सुंदर दृश्य आहे, अरे रे रे असं का झालं, या गोष्टी कशामध्ये येतात? उद्गारार्थीमध्ये येतात. ओके. आणि परत अजून एक प्रकार असतो इच्छार्थी. त्यामध्ये असं आपण एक विश सांगतो, जसं की देव तुझं भलं करो. ओके. हे कशामध्ये येतं? इच्छार्थी वाक्यांमध्ये येतं. त्यानंतर पुढे आहे लिंग. लिंग म्हणजे काय येणार आहे? लिंगामध्ये काय येतं? पुल्लिंग येतं, स्त्रीलिंग येतं, नपुंसकलिंग येतं. ठीक आहे. आता पुल्लिंग म्हणजे काय? पुरुष जातीचे जे नाव असतात त्यांना काय म्हटलं जातं? पुल्लिंग म्हटलं जातं. ओके. नामाचे जे लिंगभेद आहेत त्यांना लिंग म्हणतात आणि त्यामध्ये प्रकार पडलेले आहेत. पुल्लिंग म्हणजे पुरुषाच्या जातीला जे नाव दिले जातं ते असतं पुल्लिंग मध्ये. समजा एखादा मुलगा आहे, राजा आहे, शिक्षक आहे. ठीक आहे. हे सगळं कशामध्ये येतं? पुल्लिंग मध्ये येतं. आणि स्त्रीलिंग मध्ये काय येणार आहे? स्त्री जातीचं नाव असेल तर, मुलगी असेल, राणी असेल, एखादी शिक्षिका असेल, ते कशामध्ये येतं? स्त्रीलिंग मध्ये येतं. नपुंसकलिंग मध्ये काय येणार? जे ना पुरुष आहे ना स्त्री आहे. जसे की समजा एखादं घर आहे, ते घर म्हणतो आपण, बरोबर आहे. ते फूल, ते पुस्तक, ठीक आहे. तो पण येत नाही आणि ती पण येत नाही. ते येत असेल तर ते काय झालं? नपुंसकलिंग झालं. ओके. त्यानंतर असणार आहे वचन. वचनामध्ये काय येणार? वचनामध्ये काय येणार? वचन म्हणजे काय असतं? संख्या दर्शवणारा जो रूप असतो त्याला काय म्हटलं जातं? वचन म्हटलं जातं. म्हणजे एक वचन किंवा अनेक वचन. एकच वस्तू असेल तर ती काय असणार आहे? एक वचनामध्ये येते. एक मुलगा आहे, एक पुस्तक आहे, एक घर आहे, एक झाड आहे. हे कशामध्ये येणार? एक वचनामध्ये येणार. आणि अनेक वचनामध्ये काय येणार? एकापेक्षा जास्त वस्तू असतील तर ते कशामध्ये येणार? अनेक वचनामध्ये येणार. ओके. पुढे हा जो टॉपिक आहे तो खूप महत्वाचा आहे. काळ. काळ म्हणजे काय असतं? एखादी क्रिया घडतीये तर ती क्रिया कोणत्या वेळेत घडतीये तो दर्शवणारा जो प्रकार आहे त्याला काय म्हटलं जातं? काळ असं म्हटलं जातं. ओके. काळाचे पण प्रकार आहेत. वर्तमान काळ येतं, भूतकाळ येतं, भविष्य काळ येतं. ओके. वर्तमान काळ म्हणजे काय असणार आहे? एखादी क्रिया आता जर घडत आहे, ठीक आहे, नुकतीच घडलीये समजा, किंवा आता घडत आहे, घडणं चालू आहे, तर ते कशामध्ये येणार आहे? वर्तमान काळामध्ये येणार. म्हणजे समजा मी शिकवतीये, मी पुस्तक वाचतीये, मी अभ्यास करतीये, मी जेवण करतीये, चालू आहेत या गोष्टी आता पण, म्हणजे काय आहे? हे वर्तमान काळ आहे. ठीक आहे. भूतकाळामध्ये काय येणार? एखादी गोष्ट घडून गेलेली असेल तर, ठीक आहे, मी पुस्तक वाचले, मी जेवण केलीये. ठीक आहे. त्यानंतर अजून काय म्हणू शकतो की परत आपण म्हणू शकतो की मी काल बाहेर गेली होती. या गोष्टी कशामध्ये येतात? भूतकाळामध्ये येतात. ओके. आणि नेक्स्ट आहे भविष्यकाळ. भविष्य काळामध्ये काय येणार? भविष्य काळामध्ये जी गोष्ट पुढे घडणार आहे त्या गोष्टी कशात येणार? भविष्य काळामध्ये येणार. मी पुस्तक वाचेन, मी जेवण करेन, हे भविष्य काळ असतं. ओके. त्यानंतर पण महत्वाचा टॉपिक आहे विभक्ती. विभक्ती म्हणजे काय माहितीये का? विभक्तीला डिफाईन कसं करणार? वाक्यातील नाम किंवा सर्वनामांचा जो इतर शब्दांशी असलेला संबंध असतो ना, त्या दर्शवणाऱ्या रूपाला काय म्हणतात? विभक्ती असं म्हटलं जातं. त्यामध्ये येतं प्रथमा येतं, द्वितीया येतं, तृतीया येतं, चतुर्थी येतं, पंचमी येतं, षष्ठी येतं, सप्तमी येतं, संबोधन येतं. आता प्रथमा म्हणजे काय? प्रथमा म्हणजे काय? समजा एखादं वाक्य आहे की राम शाळेत जातो. ठीक आहे, असं वाक्य आहे समजा, तर हे काय झालं? प्रथमा वाक्य झालं. ओके. म्हणजे हा यामध्ये काय होतंय? जो नाम किंवा सर्वनाम आहे तो काय इतर शब्दाशी जो संबंध दर्शवतोय तो काय आहे? प्रथम आहे. बरोबर आहे. म्हणजे काय झालं? प्रथमा झालं. ते द्वितीय जर असेल तर काय म्हणणार? रामाने पुस्तक वाचले. रामाने कोणावर क्रिया केली आहे? पुस्तकावर क्रिया केली आहे. म्हणजे काय झालं? द्वितीय झालं. बरोबर आहे. तृतीया काय असणार आहे? रामाने पेनाने लिहिले. लिहिले म्हणजे लिहिणं ही क्रिया झालीये. कशाने लिहिले? पेनाने लिहिले. कुणी लिहिले? रामाने लिहिले, म्हणजे तृतीया झालं.
बरोबर आहे. चतुर्थी म्हणजे काय असणार आहे? रामाला पुस्तक दिले. रामाला काय दिलं? पुस्तक दिलं. कुणी दिलं? चौथ्या व्यक्तीने दिलं. म्हणजे काय? चतुर्थी झाली. बरोबर आहे. पंचमी, पंचमीमध्ये काय? समजा एखादं असं असेल की झाडावरून फळ पडले. झाड आहे त्यावरून पडले. काय पडलंय? फळ पडलंय. कसं पडलंय? बरोबर आहे. म्हणजे हे काय झाली? पंचमी झाली. षष्ठी म्हणजे काय? आता कोणाचं तरी दर्शवून एखादी गोष्ट सांगतोय समजा की ही रामची पेन आहे, किंवा आपण म्हणतोय की हे राजूचं घर आहे. हे कशामध्ये येतं? षष्टीमध्ये येतं. ओके. सप्तमीमध्ये काय येतं? की एखादा व्यक्ती घरात बसलाय समजा, ते येणार आहे सप्तमीमध्ये. ओके. संबोधन मध्ये काय येणार आहे? अरे देवा, अरे राम, असं जे गोष्टी आहेत ना त्या कशामध्ये येतात? संबोधन मध्ये येत असतात. आलं लक्षामध्ये? ही आहे विभक्ती. पुढे बघूया. समास. आता समास म्हणजे काय असणार आहे? समास म्हणजे दोन किंवा अधिक शब्द एकत्र येऊन जो शब्द तयार होतो, ठीक आहे, त्याला काय म्हटलं जातं? समास असं म्हटलं जातं. समासमध्ये पण प्रकार आहेत. अव्ययीभाव समास आहे, तत्पुरुष समास आहे, द्वंद्व समास आहे, कर्मधारय समास आहे. हे समासाचे टाईप आहेत. ओके. बहुव्रीही पण समास आहे. हे पण यामध्ये येणारे समास आहेत. ठीक आहे. आता समजा तुम्हाला अव्ययीभावाचं एक्झाम्पल द्यायला गेलं तर समजा यथाशक्ती. ठीक आहे. यथाशक्ती हे कशामध्ये येतं? अवयवीभावामध्ये येतं. ओके. आणि तत्पुरुषचं जर एक्झाम्पल द्यायला गेलं, तत्पुरुष मध्ये काय येणार आहे? राजपुत्र म्हणजे राजाचा पुत्र. हे कशामध्ये येतं? तत्पुरुष समासामध्ये येतं. द्वंद्व समास आहे. आई वडील दोन व्यक्ती एकत्र आहेत तरी द्वंद्व समासामध्ये येतं. कर्मधारय समास, यामध्ये काय येतं? एखादी महान व्यक्ती आहे समजा महापुरुष, हे कशामध्ये येतं? कर्मधारय समासामध्ये येतं. आलं लक्षामध्ये? संधी. संधी सुद्धा खूप महत्वाचा टॉपिक आहे. संधीमध्ये काय काय प्रकार आहेत? दोन वर्ण समजा एकत्र आल्यानंतर जो शब्द तयार होतो त्याला काय म्हटलं जातं? संधी असं म्हटलं जातं. बरोबर आहे. तर संधीचे प्रकार काय काय आहेत? त्यामध्ये स्वर संधी येतं, व्यंजन संधी येतं, विसर्ग संधी येतं. ठीक आहे. स्वर संधी म्हणजे काय? स्वर स्वर असतील तर विद्यालय, विद्या आलय, विद्या प्लस आलय, दॅट इज काय? विद्यालय. बरोबर आहे. हे स्वर संधीमध्ये येतं. व्यंजन संधीमध्ये काय येणार आहे? आता सज्जन आहे, सज्जनची संधी काढायची आपल्याला, तर कशी काढणार? सत प्लस जन. बरोबर आहे. सज्जन येणार आहे ते. ठीक आहे. हे कशामध्ये येणार आहे? व्यंजन संधीमध्ये येणार आहे. तेच विसर्ग संधीमध्ये काय येणार? विसर्ग संधीमध्ये समजा दुःख. ठीक आहे. दु आणि विसर्ग आहे आणि प्लस ख, दॅट इज दुःख. हे विसर्ग संधीमध्ये येते. इथे विसर्ग लागलेला आहे. आलं लक्षामध्ये? हे विसर्ग संधीमध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत. पुढे अलंकार. अलंकार सुद्धा खूप महत्वाचा टॉपिक आहे. त्यामध्ये पण अलंकार म्हणजे काय? भाषेला सौंदर्य प्राप्त करून देणाऱ्या रचनेला काय म्हटलं जातं? अलंकार असं म्हटलं जातं. ठीक आहे. अलंकाराचे प्रकार काय काय असणार आहेत आता? त्यामध्ये उपमा अलंकार येतं, परत रूपक अलंकार येतं, अनुप्रास अलंकार येतं. ठीक आहे. यमक अलंकार येतं. उपमा अलंकार म्हणजे काय असतं? कंपॅरिझन. ठीक आहे. तुलना केली असेल तर ते कशामध्ये येणार? उपमा अलंकारामध्ये येणार. म्हणजे समजा एखादं एक्झाम्पल, उदाहरण समजा, तो सिंहासारखा शूर आहे. ठीक आहे. म्हणजे त्याची तुलना कोणासोबत केली आहे? सिंहासोबत केली आहे. म्हणजे हा कुठला अलंकार झाला? उपमा अलंकार झाला. ओके. रूपक अलंकार म्हणजे समजा प्रत्यक्ष एकरूपता जिथे दाखवली जाते ना, ते रूपक अलंकारामध्ये येतं. म्हणजे समजा तो प्राणी आहे, तो सिंह आहे, म्हणजे तो सिंह आहे हा आपण सांगतोय, क्लिअर सांगतोय, म्हणजे यामध्ये रूपक अलंकार येतो. ओके. अनुप्रास अलंकार म्हणजे काय? सारख्या अक्षरांची परत परत आवृत्ती होत असेल तर, पुनरावृत्ती होत असेल तर ते कशामध्ये येतं? अनुप्रास अलंकारामध्ये येतं. आलं लक्षामध्ये? उदाहरणामध्ये समजा आता चंचल, चिमणी, चिवचिवली. च च च काय होते? परत परत येते. बरोबर आहे. ते कशामध्ये येणार? अनुप्रास अलंकारामध्ये येणार आहे. त्यानंतर अतिशयोक्ती अलंकार. अतिशयोक्ती अलंकारामध्ये काय येणार? जे वर्णन आहे त्यांचं अतिशय वर्णन असतं. म्हणजे समजा एक्झाम्पल घ्या, तिच्या डोळ्यात सागर आहे. बरोबर आहे. तिच्या डोळ्यात सागर आहे. हे काय आहे? अतिशय वर्णन आहे. बरोबर आहे. हे कशामध्ये येतं? अतिशयोक्ती अलंकारामध्ये येतं. आलं लक्षामध्ये? परत काही चिन्हे असतात, विराम चिन्हे, पूर्णविराम, स्वल्पविराम, ठीक आहे, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, हे सगळे चिन्ह असतात. याबद्दल पण आपण पूर्ण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. ठीक आहे. हे एक बेसिक झालं की मराठी व्याकरणामध्ये कोणते विषय जे आहेत ते महत्वाचे आहेत हे पाहणार आपण. ठीक आहे. आणि अजून पुढे जे असणार आहे
स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला महत्वाचे विषय कुठले कुठले विचारले जातात? त्यामध्ये समानार्थी शब्द येतं, विरुद्धार्थी शब्द येतं, शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहायचा तो येतो. ठीक आहे. वाक्यप्रचार विचारले जातात, म्हणी विचारले जातात, संधी विचारली जाते, समास आणि काळाबद्दल पण नेहमी प्रश्न विचारले जातात, प्रयोग बद्दल विचारलं जातं, वाक्यप्रकार, शुद्ध लेखन, विरामचिन्हे, अलंकार, रस, छंद याबद्दल नेहमी प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. कारण मराठी व्याकरणामध्ये स्पर्धा परीक्षांसाठी सर्वात जास्त प्रश्न संधी, समास आणि शब्दांचे प्रकार, वाक्यप्रचार, म्हणी, काळ, प्रयोग याच भागांवरती जास्त प्रमाणामध्ये विचारलं जातं. म्हणून याचं आपण जास्त प्रॅक्टिस घेणार. ओके. आता पुढे आपण संधी सुरू करणार आहोत. तर आणि आणखी एक बातमी की आपली बॅच सुरू झालेली आहे, ज्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्हीही कव्हर करतोय आपण. मराठीचा हा जो ग्रामरचा पोर्शन आहे हा पण सगळं आपण कव्हर करून घेणार आहे डिटेलमध्ये. आधी जे काही प्रश्न झालेले आहेत ते प्रश्न पण आपण सॉल्व्ह करून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यामुळे तुमची प्रॅक्टिस पण होणार आहे आणि वारंवार कसे प्रश्न विचारले जातील हे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. आणि लक्षामध्ये तुम्हाला जर बॅच बद्दल काही माहिती हवी असेल तर आपला अकॅडमीचा नंबर आहे जो इथे दिलेला आहे, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही बॅच बद्दल पण माहिती घेऊ शकता. ठीक आहे. मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर आणि तुमचं जी के, मॅथ्स आणि रिझनिंग हे सगळं तुमचं नॉन टेक्निकल मध्ये येतं. तुम्ही जर जनरल बॅचला ऍडमिशन घेतलं असेल तर तुमचं हे सगळं कव्हर करून घेतलं जाईल. आणि टेक्निकल बॅच फक्त सेपरेटली हवी असेल तुम्हाला तर ती सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. अशा दोन्ही बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. जी तुम्हाला बॅच हवी आहे तिथे तुम्ही ऍडमिशन करून घेऊ शकता. आलं लक्षामध्ये? ओके. तुम्हाला जर हा जो इंट्रोडक्शनचा व्हिडिओ आहे मराठी व्याकरणाचा तो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. ओके. थँक्यू.